आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार महेश सावंत आहेत। सर, काल कल्याणमधली घटना समोर आलेली आहे। एक हिंदी भाषिकांनी काही लोकांनी मिळून मराठी कुटुंबियाला मारहाण केली। मराठी कुटुंब, मराठी माणसं घाण आहेत अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं आणि बेदम मारहाण केली त्या कुटुंबाला। कसं आहे, आज महाराष्ट्रामध्ये जे काही BJPचं सरकार आलं आहे यामुळे परप्रांतीय जे आहेत महाराष्ट्र सोडून त्यांना एक ताकद आलेली आहे की आमच्या UPमध्ये आज त्यांचं सत्ता आलेली आहे योगीनाथ महाराजांनी। तर ते एक प्रकारे त्यांना माहिती आहे की आम्हाला वरून प्रेशर केल्यानंतर आज मराठ्यांनाच महाराष्ट्रामध्ये स्थान कमी झालेलं आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघताय मुलुंड ह्या एरियामध्ये गुजराती समाजाने मराठ्यांना मध्ये घर घेण्यासुद्धा वंचित केलेलं आहे। एक प्रकारे मराठ्यांवरती आज मराठी जे आमचे सगळे बांधव आहेत हिंदू मराठी महाराष्ट्रामध्ये त्यांनी एकजूट करून आज कुठेतरी ह्यांच्या विरोधात थंड ठोपरला पाहिजे। परंतु मराठी माणसांना इतिहासकालीनपासून शाप आहे, ते नेहमी विखुरलेले जातात। महाराजांनी सुद्धा एवढा मोठा साम्राज्य निर्माण केलं परंतु मराठी एकमेकांना एकत्र येत नाही, हेच आमचं दुर्भाग्य आहे। सातत्याने शिवसेनेने या प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे। या घटना गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये सातत्याने घडतात। म्हणजे गेल्या महिन्यात नाहूर स्टेशनच्या इथे तिकीट विक्री करत असताना जो तिकीट विक्री तो कर्मचारी आहे तो मराठी बोलणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केलं होतं। म्हणजे काय चाललंय मुंबईमध्ये? काय नाही, परत एकदा मुंबई महानगरपालिका येते किंवा जो काय महाराष्ट्रात बाळासाहेबांनी जो आवाज उठवला मराठी माणसाने त्यावेळी त्यांच्यावरती टीका करत होते, परंतु आज तेच दिवस पुन्हा आठवतात। मुंबईतच मराठी माणूस पोरका झाला असं म्हणलं, कारण त्यांच्या मागे कोण उभं राहताना दिसत नाहीये। एक शिवसेना सोडली तर तसा कोण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत नाही, कारण शेवटी मतांचं राजकारण सगळीकडे केलं जातोय। म्हणून तर गुजराती लोकांची एवढी मोठी हे झाली की मराठी माणसाला घर घेणंच नाकारणं योग्य नाही। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर मुंबईत मराठी माणसांवरती होणारे आक्रमण ही सातत्याने होतात आणि ह्याचा आवाज जो आहे तो शिवसेना सातत्याने उठवत आलेला आहे आणि यापुढे उठवत राहील अशा प्रकारचं मत जे आहे ते आमदार महेश सावंत यांनी इथं व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामन निकेश मोरेसह उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।